तर शरद पवारांनी विश्वासघात केला असं विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे। विनायक राऊत हे आक्रमक झालेत। ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी हे विधान केलंय। मवियामध्ये त्यामुळे फूट पडू शकते असे त्यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या हस्ते सत्कार झाला। त्यानंतर पवारांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं। त्यानंतर मात्र ठाकरे गटाकडून यावर आक्रमक भूमिका प्रतिक्रिया या समोर येत आहेत। तर शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाला, त्यांना पुरस्कार दिला गेला। त्यानंतर पवारांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आणि त्यानंतर मात्र ठाकरे गट आक्रमक झाला। आधी संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या विधानाचा समाचार घेतला। त्यानंतर विनायक राऊत हे सुद्धा आक्रमक झाले। ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी शरद पवार यांच्या विधानाचा समाचार घेतलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्या सोबत जोडलेत। चेतन, शरद पवार यांच्या विधानानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। विनायक राऊत यांनी सुद्धा आक्रमक आणि भूमिका घेतलेली आहे, प्रतिक्रिया दिली आहे। जगदीश, पाहायचं झालं तर मंगळवारी म्हणजे काल दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते एक पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आला होता। मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर शिवसेना ठाकरे गट जो आहे तो आता या सर्व प्रकरणावर चांगलाच आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र यावर प्रतिक्रिया देताना विनायक राऊत यांनी जे आहे ते शरद पवार यांच्यावर खरंच तर मोठे गंभीर आरोप जे आहेत ते केलेले आहेत आणि यावर त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तर शरद पवार यांनी गद्दार आणि बेईमान व्यक्तींचा सन्मान केला आहे। यावर जे संजय राऊत बोलले ते अगदी बरोबर बोलले आहेत। त्याचसोबत संजय राऊत सत्य बोलले आहेत असं देखील विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे। पाहायचं झालं तर शरद पवार यांच्यावर खरं तर विश्वास ठेवला होता, पण विश्वासघात झाला असं एकंदरीत विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे। जे मात्र चेतन, विधानसभा निवडणुकीनंतर मवियामध्ये फूट पडेल अशा चर्चा आहे, त्याची सुरुवात इथून होईल असं वाटतंय? जगदीश, पाहायचं झालं तर गेल्या काही दिवसांपासून खरं तर ज्या वेळेला उदय सामंत हे दावोस दौऱ्यावर होते त्याच वेळेला खरं तर ऑपरेशन टायगर सुरू होणार असल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या होत्या आणि मात्र त्यानंतर खरं तर उदय सामंत यांनी खरं तर ठाकरे गटाला एक मोठं खिंडार पडणार असल्याची माहिती जी आहे ती दिली होती। त्यानंतर आपण पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेतले अनेक पदाधिकारी कार्यकर्ते असतील हे शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या होत्या। आज खरं तर एक मोठी घटना या संदर्भात घडलेली आहे। एकीकडे शरद पवारांनी आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांचा काल सत्कार केला आणि त्यानंतरच आज दुसरीकडे आपण पाहिलं तर राजन साळवी यांनी देखील त्यांच्या उपनेते पदाचा जो आहे तो राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे आता सर्वच घडामोडींना वेग आलेला आहे। महानगरपालिकेच्या पूर्वी अशा पद्धतीनं ठाकरेंच्या शिवसेनेत खिंडार पडणं हे ठाकरेंसाठी एक चिंतेचा विषय ठरतो। धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीबद्दल।